गोष्टीमध्ये शास्त्र काय सांगते हे आपण पाहतो. आता इथे तुम्ही पाहत असाल की राधाराणी ही श्रीकृष्णाच्या डाव्या बाजूस उभी आहे. तसं शास्त्रामध्ये काय सांगितले आहे पत्नीची जागा. एखादे धार्मिक कार्य पत्नीकडून मिळून जोडीने करत असतील तर यज्ञे होमे व्रते दाने स्नान पूजादी कर्मणी देवयात्रा विवाह हेषु पत्नी दक्षिणतः शुभः आशीर्वादे भिषेकेच पादप्रक्षालने तथा शयने भोजने चैव पत्नी तुत्तरोत्तो भवेतः. ह्या वचनानुसार यज्ञ, होम, व्रत, दान, स्नान, देवपूजा, देवयात्रा, विवाह या कर्मात पत्नीने आपल्या पतीच्या उजव्या बाजूस आसन ग्रहण करावे. तर आशीर्वाद घेताना, अभिषेक करून घेताना, पूजनीय व्यक्तीचे पादप्रक्षालन करताना, भोजनास बसताना आणि शय्येवर पत्नीची जागा पतीच्या डाव्या बाजूस असावी.